धारावी संघाचा 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. ऐरोली संघाचा 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. टाइम अलर्ट केलं जाईल या मॅच साठी. 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ दिला जाईल, अन्यथा आपला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. ज्या आयोजकांच्या सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक संपले पाहिजे, अन्यथा आपला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आयोजकांची जी सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी पाहायला गेलं तर शिस्त पद्धतीची ही स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचं दमदार आयोजन दिवा कोलीवाडा 30+ ब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक श्री कृष्ण मित्रमंडळ, साईनाथ मित्रमंडळ, 40+ दिवा कोलीवाडा, नवसाती मित्रमंडळ, उत्कर्ष मित्रमंडळ, 30+ दिवा कोलीवाडा या सर्वांची या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत पाहायला मिळतात. त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आदरणीय योगेश दादा, कुणाल दादा, रुपेश दादा, अश्विन दादा, राकेश दादा आणि प्रितेश दादा आणि सर्व 30+ खेळाडू त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जिथे 2 संघांमध्ये मॅच पाहायला मिळते, अर्थात एका बाजूला धारावे तर दुसऱ्या बाजूला ऐरोली. विष्णू शर्मा गोलंदाजी मार्कवर. P1चं षटक अगदी पाहायला गेलं तर वर्तुळाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये 9 खेळाडू पाहायला मिळतील. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल विष्णूचा, इथे मात्र वेगाने टाकला होता. चेंडू चाललाय घोषित क्षेत्राकडे, जिथे एकच धाव. श्री गणेश होतोय ऐरोली टीमचा. आई एकविरा ऐरोली टीम मैदानच्या आतमध्ये खेळ करत असताना आज मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. एका बाजूला समीरला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला शंतनू. इथे मात्र बिगिटचा प्रयत्न, फटका फसलाय आणि टिपला गेलाय झेल. फलंदाज सिल्वर डकचा शिकार ठरतोय. दुसऱ्या बॉलवर आउट होत असताना समीर बॅक टू द आउट. पहिला ब्रेक थ्रो मिळून देतोय या मॅच मध्ये विष्णू दारवे टीम साठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी सुंदर गोलंदाजी क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दारावे संघाचा प्रयत्न, अगदी सुरेख गोलंदाजी करत असताना विष्णू वेग प्रचंड आहे त्याच्याकडे आणि वेगाचा वापर करत असताना या मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे बॉल फेकण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि तो सिद्ध करत असताना नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय संदीप. 3ऱ्या क्रमांकावर जबाबदारीने खेळ करावा लागेल. इथे मात्र अख्खू टप्प्याचा बॉल हाफ अँड पुल करायचा होता, मात्र चांगला बॉल फेकत असताना येतोय डॉट बॉल. 3रा बॉल डॉट फेकत असत. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2रा बॉल डॉट फेकताना पाहायला मिळतो गोलंदाजी धारदार. इथे मात्र फुल टॉस, पंचांचा इशारा येईल. नो बॉल, वेट साइड. 1+1 टोटल 2 धावा. या 2च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 3 या आकड्यावर. आणि फ्रीट उघडा डोले पहा नीट, पुढचा बॉल फ्रीट. खेळाडूला मुक्तपणे खेळण्याची संधी असेल. संदीप, ज्या संदीपकडे गुणवत्ता आहे. इथे मात्र फुल टॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बाईकच्या स्वरूपात सिंगल धाव ऍड होईल. या सिंगलच्या
जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 4 या आकड्यावर. पाहायला गेलं तर संत गतीचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू असताना अगदी कासवाच्या गतीने धावपळकावर धावसंख्या 4. 4 बॉलचा खेळ, 4 बॉलचा खेळ संपन्न. एक नो बॉल. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर डॉट, चौथा बॉल 1+1 टोटल 2 धावा आल्या. 4 बॉलचा खेळ संपन्न. धावा 4. 4 बॉलचा खेळ इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. यष्टा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बॅक टू डगआउट. धक्का नंबर लागतो टीम ऐरोलीला. दुसरा संदीप बॅक टू डगआउट. एकी धाव न करता भोपळाही फोडू दिला नाही गोलंदाज विष्णूने. काय गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये साकारतोय. अगदी प्रभावित खेळ या षटकामध्ये. सुरुवात देखील चांगली टीम धारावीसाठी करून देत असताना धारदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानच्या आतमध्ये करत असताना आत्मविश्वास, ज्या आत्मविश्वासाने रोहनने सांगितलं होतं की आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू, अगदी आमची गोलंदाजी ही ओळख आहे आणि सातत्याने मग अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप सोडत असताना ही धाराव्या टीम पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अमय, संघाचा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो. अमयला आता मात्र कॅप्टन खेळी करावी लागेल. कॅप्टन लीडिंग फ्रंट असं सातत्याने म्हटलं जातं. आज देखील गरज आहे टीम ऐरोलीला आणि त्याच अनुषंगाने खेळ करेल का याकडे देखील लक्ष असेल. कशा प्रकारचे फटके खेळताना पाहायला मिळेल. समोर देखील ताकदवान संघ धारावी टीमला पाहतोय. धारावी टीम म्हटली की मग नेहमीच चर्चा असते. इथे मात्र लेग स्ट्रिकच्या खूपच बाहेर जाणारा बॉल, पंचांचा इशारा येतोय. 1+1 टोटल 2 धावा अतिरिक्त मध्ये भर पडतील आणि या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 6 या आकड्यावर. सुरुवात तर चांगली पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी, मात्र वरचढ ठरलाय धारावी टीम या मॅच मध्ये. अगदी प्रमुख खेळाडूंना बाद करण्यामध्ये सफल ठरलाय. कव्हरच्या दिशेने फटका, जमीन लगतचा, कार्पेट लगतचा फटका. एकच धाव कंप्लीट केली जाते अमयच्या माध्यमातून. या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. धावपळकावर 2 बाद 7. सुरुवात चांगली पाहायला मिळते टीम धारावीच्या माध्यमातून. विष्णूचं षटक देखील खूपच छान पाहायला मिळालं. अगदी प्रभावित केलं या षटकामध्ये. एका बाजूला ऐरोली, दोन्ही संघ नवी मुंबई परिसरातील आणि नवी मुंबई अंतर्गत ही स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचं दमदार आयोजक दिवा कोलीवाडा 30+ब यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा आपण अजमावत आहोत आणि ही ट्रॉफी एन्जॉय करत असताना आमचे सर्व मान्यवर VIP डाईज वर या मॅचचा आनंद घेत असताना आदरणीय शिरवणे गावचे निशिकांत दादा, आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठाकडे विराजमान करायचंय. तर दादांना इन्व्हाइट केलं जातं या मंचकावर. निशिकांत दादा, आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेमध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वाचा मान सन्मान केला जातोय आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी मग आमचे सर्व आयोजक कमिटी प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून सर्व आमचे मेंबर्स या स्पर्धेसाठी खूपच मेहनत घेताना. दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर सूरज भोईर येतोय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सूरजची देखील गोलंदाजी दर्जेदार क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर चांगला बॉल फेकत असताना अमय देखील विस्फोटक खेळाडू. इथे मात्र चांगला फटका, व्ही शेप मध्ये फटका लगवलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला फील्ड केला जातोय आणि एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच असेल सिरवणे ब विरोधात बेलापूर. दोन संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच टॉस साठी यायचंय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, अगदी
स्वतःला सिद्ध करत असताना या मैदानच्या आतमध्ये प्रभावित केले या षटकात देखील गोलंदाज सूरज भोईरने ते मात्र प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा मात्र एक धाव घेण्यापासून कोणी अडवू शकत नाही आणि या एक धाव कंप्लीट केली जाते अगदी धावसंख्या देखील कासवाच्या गतीने पुढे जाताना पाहायला मिळते एक एक धाव देखील महत्वाची आहे ऐरोली टीम साठी आणि त्याच अनुषंगाने खेळ चालू असताना मैदानच्या आतमध्ये इथे मात्र बिगेटचा प्रयत्न होता अमयचा चेंडू चेहऱ्यावर आदळला थोडीशी खेळाडूला दुखापत झाले वाटते अगदी आयोजकांना आमच्या विनंती असेल मैदानच्या आतमध्ये लगेचच पाणी घेऊन जायचं आहे रखरखत्या उन्हामध्ये हे सामने पाहायला मिळतात गोलंदाजी देखील वेगवान पाहायला मिळते सूरज कडून त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे अगदी चेंडू वळवतोय नॅचरल स्विंग जेव्हा जेव्हा डाव्या हाताचे गोलंदाज हे विस्फोटक गोलंदाज म्हणून त्यांची ओळख असते आणि सातत्याने मग आपल्या गोलंदाजीची धारदार गोलंदाजी अनेक अनेक मैदानावर पाहायला मिळते आज देखील सूरज भोईर धारावी क्रिकेट मधलं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते सुंदर गोलंदाजी सातत्याने मग सचिन नाईकच्या संघातून बऱ्याचदा खेळताना पाहायला मिळाला हा खेळाडू आज मात्र 30+ क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतोय कव्हरला फटका चांगला एक्झिक्यूट केलाय एकच धाव कंप्लीट केली जाते या एकच्या जोरावर षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न धावपळकावर धावसंख्या जमवली गेली ती 2 बाद 10 तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्क वर रोहन पाटील आलाय अगदी संघाचा कर्णधार आहे आणि स्वतःवर विश्वास दाखवलाय पाहायला गेलं तर मग बऱ्याच मैदान त्यांनी देखील गाजवलेत आणि मग मोठमोठ्या मॅच मध्ये आपल्या नावाचा दारवे टीमचा दबदबा अनेक अनेक मैदानावर पाहायला मिळतोय आज नवी मुंबई परिसरातील एक दिग्गज संघ म्हणून निलेश मूर्ती दारवे संघाला ओळखला जातो आणि त्याच गावचा संघ मैदानच्या आतमध्ये खेळत असताना टीम दारावे 30+ हा संघ काही काळ या देखील खेळाडूंनी गाजवलाय आज देखील हे खेळाडू खेळ गाजवत असताना या मैदानावर धावपळकावर धावसंख्या जमवली गेली 11 अजूनपर्यंत पाहायला गेली तर दारावे संघाची ही जमेची बाब आहे कारण का गोलंदाजी त्यांची वडचढ आतापर्यंत फटका स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि या 6च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 17 या धावसंख्येवर नेक्स्ट मॅच बेलापूर विरोधात शिरवणे टॉस साठी आपण यायचंय दोन्ही संघ जवळचे शिरवणे आणि बेलापूर या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच साठी इथे मात्र फटका कव्हरला व्ही शेप मध्ये फटका सजवला सूरज भोईर येतो वेगाने एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवर रोहनला देखील गोलंदाजी चांगली करावी लागेल एका बाजूने पाहायला गेलं तर आक्रमण करावं लागेल अमयला देखील चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये पुढचा बॉल ओव्हर द विकेट कडून इथे मात्र कार्पेट लगेटचा फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतोय एकच धाव हॅलो 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 करता करता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवर पाहायला गेलं तर पहिले दोन षटक दारवे टीमच्या नावावर राहिले होते तिसऱ्या षटकात आता मात्र धावा झपाट्याने करताना टीम ऐरोली पाहायला मिळते सिक्सर किंग मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय चांगला फटका इथे मात्र कव्हरला क्लास झेल टिपला गेलाय सूरज भोईरच्या माध्यमातून फलंदाज धक्का नंबर लागतोय टीम ऐरोलीला तिसरा शांतनू बॅक टू द आउट एकविरा ऐरोली टीम मैदानच्या आतमध्ये खेळ करत असताना नवीन फलंदाज लखन नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर लखन दाखल होतोय षटकातील या उर्वरित बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज
रोहन देखील चांगली भूमिका या मॅच मध्ये करत असताना टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर देत असताना चांगला बॉल इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग देखील दर्जेदार मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज रोहनची. खेळाडू वृत्ती इथे पाहायला मिळते. बॅटला पाय अधलला त्यानंतर बॅटवर पाया पडलं जातंय. धावपलकावर धावसंख्या जमवली गेली ती 20. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. धावपलकावर धावसंख्या 3 बाद 20. चौथ्या षटकात प्राचारण करण्यात आलंय. गोलंदाज संदेशला पहिलाच बॉल इथे मात्र चांगला बॉल फेकल्यानंतर बॅटची कडा फलंदाज होईल बाद. अमय बॅक टू द आउट. लक्कन बॅक टू द आउट. एकविरा संघाला धक्का नंबर लागतोय 4था. ऐरोली संघ आता मात्र थोडासा अडथळा निर्माण केलाय गोलंदाजी करणाऱ्या धारावी टीमने. अगदी म्हटलं होतं आमची गोलंदाजी पॉवरफुल आणि अगदी तीच गोलंदाजी क्रीडांगणाच्या आतमध्ये करत असताना टीम धारावे नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये देवेंद्र 6व्या क्रमांकावर दाखल झालाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनपर्यंत खेळाडूंना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. छाप सोडतोय गोलंदाजी करणारा धारावी टीम. या मॅच मध्ये देवेंद्रला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. या किमान 5 बॉल मध्ये 15 ते 20 धावा करावे लागतील. ते मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. फलंदाज होईल देवेंद्र. बॅक टू द आउट. काय झेल टिपला गेलाय सूरज भोईरच्या माध्यमातून. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरा झेल टिपला गेलाय या मॅच मध्ये सूरज भोईरच्या माध्यमातून. धावपलकावर धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 20 या आकड्यावर. नवीन फलंदाज एकविरा संघाचा मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय मनोज, ज्याला 7व्या क्रमांकावर प्राचारण करण्यात आलंय. पाहायला गेलं तर निम्मा संघ गार केलाय धारावी टीमने. आता या स्पर्धेमधला हॅट्रिकचा बॉल आता फेकत असताना गोलंदाज पाहतोय संदेश नाईक. सुंदर गोलंदाजी संदेशची आतापर्यंत पाहायला मिळते. अक्षरशः खेळाडूंना नाकी 9 करून ठेवलंय ऐरोली टीमच्या. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय सूरज भोईरचा. आज मात्र चेंडू वेध घेताना पाहायला मिळतात. सातत्याने चेंडू सूरजकडेच वळताना पाहायला मिळतात आणि तितकाच चांगला खेळाडू म्हणून त्याची देखील ओळख आहे या संघात. त्यांनी देखील षटक उत्तम दर्जाचं फेकलं. या मॅच मध्ये कलाटणी देणारं षटक सूरज भोईरचं पाहायला मिळालं. धावांना अंकुश लावला. मग इथून धावा देखील करायच्या आहेत आणि कॅप्टन खेळपट्टीवर अजूनही तग धरून उभा आहे. त्याच्याकडून देखील अशा आता मात्र पल्लवित झाल्या असतील. धावसंख्या जमवायच्या प्रयत्नात इथे मात्र धावचितच्या स्वरूपात धोक्याची घंटा होती आणि धावचितच्या स्वरूपात मनोज बॅक टू द आउट. धक्का नंबर लागतो टीमला 6वा. फलंदाज मनोज बॅक टू द आउट. धावपलकावर धावसंख्या 22. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय प्रशांत पाटील. सुंदर मॅच रंगताना पाहायला मिळते. दमदार असं अजून चांगली मॅच पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. नो मिस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 23 या धावसंख्येवर. प्रशांतला एखादा बिगिट या मॅच मध्ये विचार केला तर सकाळपासून
40 ते 35 धावा भरपूर ठरल्या जातात. एक योग्य धावसंख्या म्हणून सकाळपासून पाहायला मिळालीत. मागच्या मॅच मध्ये देखील सारसोल्या टीमने 35 धावा करू दिल्या नव्हत्या नेरूळ टीमला. या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का असंच उलटफेर पाहायला मिळेल का? ते मात्र चांगला बॉल डॉट बॉल फेकताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न. धावफलकावर धावसंख्या जमवल्या 23 आणि 24 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग करायचं आहे. उत्तर अर्धामध्ये कशा धावा या वाचवल्या जातात, कशा प्रकारे या धावा कंप्लीट केल्या जातात याकडे लक्ष असेल. समर्थ स्पोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय राकेश दादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मंचकावर सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. दादांचं देखील मनाच्या अंतकरणापासून दिवा कोलीवाडा 30+ब यांच्या माध्यमातून करूयात वेलकम. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचंय. बेलापूर विरोधात शिरवणे ब संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लगेच टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच टॉस केलं जाईल. आमचे प्रमुख अतिथी राकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल नेक्स्ट मॅचचं. या स्पर्धेसाठी आदरणीय रुपेश दिवेकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम. दमदार असे व्यक्तिमत्व 40+ कमिटीचे मेंबर्स दादांचं शुभागमन झालंय. दादांचं देखील वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. बेलापूरचे प्रशांत दादा आपण देखील व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. नेहमीच क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांत दादा यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. तर मान्यवरांचा व्यासपीठावर सत्कार घेतला जातोय. आदरणीय राकेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रमुख अतिथींना विशेष मान सन्मान घेतला जातोय. दिवेकर साहेबांचा इथे व्यासपीठावर सन्मान घेतला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून दादांचा सन्मान केला जातोय. दिवा कोलीवाडा 30+ कमिटीचे फाउंडेशन दादांचं देखील या व्यासपीठावर स्वागत. त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल बेलापूरचे दमदार क्रिकेटर प्रशांत दादा यांचं करूयात वेलकम.
तर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जात आहे प्रशांत दादा यांना मायची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा एक ती यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धा परंपरेची अभिमानाची मान सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चोवीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दाराबेट टीम मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय ऐरोली टीम कडून मनोज. दमदार असं आयोजन पाहायला मिळते. मान सन्मान या स्पर्धेमध्ये जतन केला जातोय. सुंदर असं या स्पर्धेचं आयोजन, या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, एक आकर्षक या स्पर्धेचं सुंदर असं पाहायला मिळते. ही स्पर्धा पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बोल्यावर सज्ज होते गोलंदाज मनोज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट कडून फलंदाजी रोहन पाटील. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. दोन पंचांमध्ये डिस्कस केलं जातंय. लाईनचं पंचाचा इशारा येतोय आउटसाइड ऑफ स्टंप, अतिरिक्त मध्ये भर पडेल. आणि या एकेरीच्या जोरावर श्री गणेशा होत असताना धारावी टीमचा एकविरा ऐरोली टीम आधीच तुमच्याकडे धाबा कमी आहेत आणि त्या धाबा वाचवायच्या आहेत, तर गोलंदाजी मनोजला चांगली करावी लागेल. समोरचा देखील संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळख आहे धारावी टीमची. इथे मात्र अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय. दुसरा बॉल खराब पाहायला मिळतोय. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि एकेरीच्या जोरावर धावपळ जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवर. सुरुवात पाहायला मिळते चांगली धारावी टीमचे. इथून मनोजला अजून सूर गवसला नाही. लाईन वर गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल तर मात्र बॅटची कडा, चेंडू लॉंग स्टॉपला पाहायला मिळतोय. फलंदाजाला मिळतोय जीवनदान रोहनला. एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 3 या आकड्यावर. सुरुवात चांगली पाहायला मिळते टीम धारावीची. कॅप्टन कूल मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला अमयचा संघ पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजी इथून चांगली करावी लागेल या स्पर्धेमध्ये, अन्यथा या स्पर्धेचे 365 दिवस वाट पाहावी लागेल एकविरा ऐरोली टीमला. पुढचा बॉल मनोजचा अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. फटका मोठा खेळण्याच्या प्रयत्नात कव्हरकडे फटका एक्झिक्यूट करण्याचा फलंदाज रोहनचा प्रयत्न होता, मात्र आतापर्यंत शांत ठेवलं जाते. मनोजला देखील अगदी याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे बॉल फेकण्याची क्षमता आहे आणि ती आता मात्र सिद्ध करावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि दर्जेदार झेल टिपताना पाहायला मिळतोय. फलंदाज रोहन. धक्का नंबर लागतो टीम धारावीला पहिला. तर व्यासपीठावर सन्मान घेतला जाईल. आदरणीय शशिकांत दादा शिरवणे यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सहकारी मित्र अश्विन दादा यांच्या शुभ हस्ते, हरिकेश केणी दादा यांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर. मायची उपदार शाल या स्पर्धेची पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये देखील गोलंदाजी देखील सुंदर करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले खेळाडूंना या मॅच मध्ये मजा येईल. अंतिम क्षणापर्यंत हा सामना पाहायला मिळेल. नंदेश नाईक मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावर. गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते गोलंदाज मनोज कडून. मनोजवर विश्वास दाखवलाय अमय या कर्णधाराने. अगदी सार्थ ठरवत असताना विश्वास मनोज हा गोलंदाज.
या षटकामध्ये प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा घेण्याचा धारावी टीमचा. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण 9 खेळाडू आतमध्ये पाहायला मिळतात वर्तुळाच्या. पंचांचा इशारा येतोय आउटसाइड ऑफ स्टंप अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावसंख्या हळूहळू पुढे सरसवताना पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 4. अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. स्पर्धा खूप चांगली पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं आकर्षण या आयोजकांनी प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक संघाला कलिंगड त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक देण्यात आले. त्याचबरोबर खेळाडूंची योग्य काळजी घेतली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतो डॉट बॉल. अगदी चांगल्या प्रकारचा बॉल फेकला जातोय. षटक क्रमांक फर्स्ट प्रोग्रेस. पुढचा बॉल मनोजचा चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. कव्हर क्लिअर करत असताना मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि नंदेशचा कव्हर ड्राईव्ह दर्जेदार पाहायला मिळतोय. टीम धारावीसाठी धावसंख्या जमवली गेली ती धावफलकावर 8. सुंदर खेळ चालू असताना पाहायला मिळतोय. अगदी प्रभावित केलंय या खेळाडूने. मोठ्या फटक्यांसाठी नंदेशला देखील जाणला जातो आणि बऱ्याच स्पर्धा तो देखील गाजवताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल इथे मात्र अगदी त्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. प्रयत्न चांगले आहेत. चेंडू चाललाय दन दन करत चाटत पुसट गोलांट्या घेत सीमा रेषा पार. नंदेशच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार आणि या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. धावफलकावर धावसंख्या 1 बाद 12. दुसऱ्या षटकात कॅप्टन ऐरोली टीमचे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. आता जबाबदारी देखील वाढली असेल. पाहायला गेलं तर कुठेतरी संघ गडगडताना पाहायला मिळतोय ऐरोली. धावा अजूनही या मॅच मध्ये करायच्या टीम धारावेला 12. 18 बॉल आणि 12 समीकरण पाहायला मिळतोय. नंदेश नाईकने जर या मॅच मध्ये सिक्सर ठोकला तर आदरणीय गणेश नाईक साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. खेळाडूंसाठी देखील इथे मात्र प्रोत्साहन देण्याचं काम पाहायला मिळते. अगदी मॅच देखील चांगली पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अमयचा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय टिपलाय. मनोजने दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल. फलंदाज सूरज भोईर बॅक टू द आउट. मोठा धक्का लागतोय टीम धारावीला. चांगली गोलंदाजी अमय देखील करतोय मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार क्षेत्ररक्षण क्रीडांगणाच्या आतमध्ये मनोजचं पाहायला मिळालं. जर्सी क्रमांक 87. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन नाईक. चांगले खेळ खेळत असताना धारावी टीम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सूरजचा. मात्र त्याला कुठेतरी क्षेत्ररक्षक अडथळा होता आणि अप्रतिम झेल टिपला गेला. नवीन फलंदाज नितीन नाईक. आता मात्र विश्वास टाकलाय कॅप्टन रोहनने. अगदी अजून या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत त्या. 17 बॉल आणि 12ची गरज. अमयला देखील अगदी असंच षटक फेकावं लागेल. मॅजिक स्पेल फेकावं लागेल. किमान पाहायला गेलं तर मेडन षटक देखील फेकावं लागेल जर या मॅच मध्ये एकविरा ऐरोली टीमला उलटफेर करायचा असेल. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करायचा असेल तर इथून अमयला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. मग स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. अनेक स्पर्धांमध्ये त्याने देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्याची भूमिका आज मात्र निर्णायक असेल. आज रोल त्याचा महत्वाचा आहे.
अमय पुढचा बॉल इथे मात्र सॉफ्ट हँडने फटका नितीनने सजवलाय सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चालवलाय गचाल क्षेत्ररक्षण फंबल झालेत खेळाडू आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात या दोनच्या जोरावर धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 14 अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज पाहायला गेलं तर वरचा संघ ठरलाय धारावे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये अजूनही शाश्वती कोण करू शकला नाही कोणताच संघ अजूनही जिंकलाय नाही आणि कोणताही संघ हरलाय नाही त्यामुळे मॅच रफ अँड टफ पाहायला मिळतोय पंचांचा इशारा येतोय उजव्या स्ट्रिक डाव्या स्ट्रिकच्या बाहेरच खूप जाणारा बॉल पंचांनी दंडित केलाय गोलंदाजाला एक धाव ऍड होईल 1+1 2 धावा ऍड होतील आणि या दोनच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवर इथे मात्र सॉफ्ट हँडने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक प्रशांत चेंडूच्या मागे धावतोय आणि एकच धाव संयम दाखवतात हे दोन खेळाडू संयम आणि खेळ करत असताना 17 धावा धावपळकावर पाहायला मिळतात या स्पर्धेतून निरोप घेत असताना दिवेकर दादा आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल देखील आपलं मनाच्या अंतकरणापासून दिवा कोलीवाडाच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत धावपळकावर धावसंख्या जोडली गेली आतापर्यंत 18 अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 2 धावा 19 2 धावा ना धावा 2 ना एकच बॉल 2 शिल्लक आहेत 18 धावा अजून या 6 धावांची गरज बघायला गेलं तर एका फटक्याचा खेळ मात्र इथे बिग हिट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज नंदेश बॅक टू द आउट धक्का नंबर लागतो टीम धारावीला तिसरा बिग हिटच्या प्रयत्नात होता आणि इथे मात्र एक मोठा अडथळा दूर केलाय गोलंदाज अमयने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विष्णू शर्मा 5व्या क्रमांकावर जबाबदारीने खेळ करत असताना टीम धारावे मात्र अमयचं षटक एक निर्णायक षटक फेकत असताना पाहायला मिळतोय कलाटणी देणारं षटक किमान 40 ते 35 धावा या मॅच मध्ये खेळल्या असत्या तर ही मॅच अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळाली असती मात्र संघर्ष करतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये क्षेत्र कोणताही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आणि यश मिळवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल संघर्षमय क्रिकेट दुसरीचा प्रयत्न फेटाळलाय एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक षटक क्रमांक 3चा खेळ 2चा खेळ संपन्न धावपळकावर धावसंख्या 19 अजून या 5 धावांची गरज या मॅच जिंकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल याकडे लक्ष असेल आता जबाबदारीने षटक फेकावं लागेल अगदी पाहायला गेलं तर खलाटणी देणार हे षटक फेकावं लागेल नवीन गोलंदाजी मार्कवर एकविरा टीम कडून संदीपला प्राचरण करण्यात आलंय चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून देखील 12 बॉल आणि धावा वाचवायच्या आहेत इथे मात्र फटका थर्ड मॅन कडे चाललाय एकच धाव घोषित क्षेत्राकडे डी जिथे धावसंख्या जोडली गेली 20 चला बेलापूर संघ रिपोर्टिंग करायचे आहे त्याचबरोबर शिरवणे टॉस साठी इन्व्हाइट केलं जाते तुमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते राकेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये जिथे 2 बलाढ्य संघांमध्ये टॉस केला जाईल डॉट बॉल फेकत असताना अजूनही मॅच मध्ये कलाटणी देणारं षटक फेकावं लागेल इथून सामना अंतिम क्षणापर्यंत गोलंदाज संदीपला घेऊन जावं लागेल मॅच देखील रफ अँड टफचा मुकाबला पाहायला मिळतोय चांगली मॅच इथे मात्र सॉफ्ट हँडने सिंगल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलंय मात्र चित्याच्या चपलाईने सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 21 धावा ऑन स्कोर बोर्ड अजून या धावा करायच्या जिंकण्यासाठी 3 धावांची गरज 9 बॉलचा खेळ
शिल्लक आणि धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 9 बॉल 3. अगदी पाहायला गेलं तर ओवळ्याच्या मैदानावर सांबार्ली संघाच्या विरोधात मुरबी संघाने कारनामा केला होता. आज असा कारनामा करावा लागेल टीम ऐरोलीला. चांगला बॉल फेकत असताना सुंदर गोलंदाजी, डॉट बॉल फेकतोय. गोलंदाजी देखील दर्जेदार पाहायला मिळतोय. कलाटणी देणारा षटक हे पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये. अजून या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक 8 बॉल आणि धावा करायच्या त्या 3. चांगला फटका चेंडू चाललाय डी मध्ये. डिक्लेअर झोन. एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 22 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या उभी होत असताना पाहायला मिळते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर सुधीर बांगर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम. क्रिकेटवरचं प्रचंड प्रेम आणि या प्रेमाखातीर या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. धावपळकावर धावसंख्या जमवल्या गेल्या 23. 6 बॉल आणि 1 ची गरज. कोणता सामना या मॅच मध्ये पुढे सरसावताना पाहायला मिळेल, कोणता संघ विजयाच्या समीप पोहोचताना पाहायला मिळेल. पाहायला गेलं तर अजूनपर्यंत धारावी टीम मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. अजून या 6 बॉल आणि 1 ची गरज. इथे मात्र बिगिटचा प्रयत्न, मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर गरकन यष्टिरक्षकाचा भेद घेताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं टीम एकविरा ऐरोलीच्या माध्यमातून. या मॅच मध्ये अगदी कलाटणी देणारा षटक या षटकामध्ये फेकावं लागेल प्रशांतला. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला फटका मोठा खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार आणि विजयी टच देताना फटका पाहायला मिळतोय. वेल प्लेड बॉयज टीम धारावे. हार्ड लक टीम एकविरा ऐरोली. पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा. यानंतरच धावतं समालोचन करण्यासाठी आमच्या समवेत याच परिसराचा बुलंद आवाज